मैं हूं वहाब खान और आप देख रहे हैं सिटीजन न्यूज चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। पार्टी का नाम। आज हम सभी समाज और सामाजिक काम करने वाले और सियासी लोग बीजेपी आरएसएस को छोड़कर सभी लोग उन बच्चों के हक के लिए खड़े हैं जिन्हें अंग्रेज़ों से ज़्यादा जुल्म करते हुए इस वक्त की मोदी सरकार जो हमारे देश का भविष्य है उनको जिस बुरी तरह से मारा गया है, हमारी कौम की और देश की बेटियों के कपड़े फाड़े गए, उनके उस जगह पर डंडा मारा गया जहां का लफ्ज़ लेने के लिए हमको शर्म आती है। ऐसा जुल्म तो अंग्रेज़ों ने नहीं किया, आज की जो भाजपा हुकूमत कर रही है। इसीलिए हम कुल जमाती तंजीम, समाजवादी और दिगार सियासी समाजी मिली तंजीम उसकी मजम्मत करते हैं और उन बच्चों के लिए हम सब अपने शहर मालेगांव में खड़े हैं। और जैसी कुर्बानी बाबा साहब अम्बेडकर के संविधान को बचाने के लिए हमको देना पड़ेगा, हम अपनी जान की, अपने माल की हर तरह की कुर्बानी देंगे। बाबा साहब अम्बेडकर ने सबका साथ लेकर वो संविधान बचाया है। उस संविधान को बचाने के लिए अगर खाकी वर्दी पहनकर कोई गुंडागर्दी करे तो हम वो भी बर्दाश्त नहीं करेंगे। ये कौन सा हुकूमत है? पूरी दुनिया में आज हमारी जमहूरियत को थू थू किया जा रहा है। हमें उसको बचाने के लिए हम पूरे हिंदुस्तान के अवाम से अपील करते हैं कि ये वक्त तो आ चुका है। ये किसी समाज के नहीं है, ये किसी धर्म के नहीं है, ये सिर्फ अपनी कुर्सी के लिए हिंदू मुसलमान मस्जिद मदरसा ये एक विषय बनाकर हम सब सूफी संतों की तंजीम को बांटने के लिए, ये अपने सियासी लालच के लिए हम सबको लड़ा रहे हैं। इससे हमको होशियार रहना चाहिए। देश के संविधान को बचाएंगे, बचाएंगे, बचाएंगे। हम हमारी भी, हमारी औलाद की भी कुर्बानी देने के लिए तैयार हैं। पेपर फुटीच्या वरती चाललेले आंदोलन आणि पेपर चोरांच्या विरुद्ध चाललेल्या या आंदोलनाचा अमानुष पद्धतीने या देशाचं सरकार हे मुलांवरती अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी करते। हा अन्याय हा केवळ मुलांवर नसून तो या देशाच्या भविष्यावरती घाला आहे। या देशाचं भविष्य ज्या संविधानावरती या ठिकाणी आधारित आहे त्या संविधानाच्या काळजावर यांनी चाकू उगारलेला आहे। म्हणून आपण कोणाला मारतो आहोत? विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांचा संबंधही नाही या सगळ्या गोष्टींशी। ज्या वयातली जी मुलं आहेत त्या वयातली मुलं ना यांच्या प्रोटेस्टमध्ये आहेत, ना यांच्या ट्रोल आर्मीमध्ये आहेत, ना त्यांचा सोशल मीडियाशी संबंध आहे। अनेकांचं तो मतदानसुद्धा नसेल आणि त्यांनी मतही दिलेलं नाही। त्या मुलांना तुम्ही मलाठी हल्ला करतात, त्यांच्यावरती मारतात। हे या देशाचं, या भारताचं सरकार आहे का? हा एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या पुढं प्रश्न उभा राहतो। तुम्ही लहान लहान मुलांवरती ज्यांच्या हातामध्ये बाबासाहेब म्हणतात लेखणी द्या, शौर्य गाजवा, त्या मुलांच्या हातामध्ये बिड्या घालतायत। हा कोणता देश आहे? हा कोणता नवा भारत आहे? हा प्रश्न सबंध भारतीयांच्या मनामध्ये या ठिकाणी उभा राहतो। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। हे पेपर चोर, हे दान चोर, हे वोट चोर, या चोरांना या देशाच्या सत्तेपासून बेदखल केलं गेलं पाहिजे अशी स्थिती ही आजची आहे। म्हणून हा जनमानसाच्या आक्रोशाच्या रूपाने आम्ही सारे पक्ष मिळून या ठिकाणी एकत्रित जमलो, ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी। या ठिकाणी हे केंद्र सरकार जे इतरांचे पक्ष चोरून, इतरांचे पक्ष फोडून जे सत्तेमध्ये आहे, यांना हे विद्यार्थी जे न्याय मागणी करतात, ते न्याय मागणी करणारे विद्यार्थी यांना दहशतवादी वाटतात। ज्यांनी या रामाचं दान चोरलं,
ज्यांनी मतं चोरली त्यांना विद्यार्थीसुद्धा चोर वाटत आहेत. आणि म्हणून या चोरांनी दिल्लीमध्ये शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या विद्यार्थी आंदोलनावर जी करून जे विद्यार्थ्यांची डोकी फोडली, हातपाय तोडली आणि त्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत या सरकारची मजल गेली. या सरकारच्या विरोधात, या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकरांनी बंद ठेवलेला आहे. आणि त्याचाच भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मालेगाव बंद चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलं असून या त्यांच्या मागणीला, या त्यांच्या मालेगाव बंदला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांच्या सोबत आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आणि येत्या काळामध्ये या चोरांना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा एवढा केवळ विषय नसून या चोरांना सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय या आंदोलनाची धग कमी होणार नाही, हे आंदोलन थांबणार नाही. मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद. तर्फे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला जो महाराष्ट्र बंद पुकारलेला होता त्याला अनुसरून आम्ही मालेगावतर्फे या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे. त्याचे कारण असं, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे तानाशाही सरकार बसलेलं आहे, मोदी सरकार, हे अतिशय जुलमी आणि नालायक हा शब्द कमी पडेल त्यांच्यासाठी. इतका खालच्या पातळीचं हे सरकार आहे. त्यांनी जे दिल्लीमध्ये जे शिकणारे विद्यार्थी जे आंदोलन करत होते शांतता मार्गाने, त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे लाठीचार्ज करून त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं, त्यांना मारण्यात आलं. ठिकाणी एक विद्यार्थिनी त्या ठिकाणी मरण पावली आहे. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आणि मोदी सरकारमध्ये जो मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत. तरी माझी शासनाला एक आव्हान आहे, जर का या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जर मंजूर नाही केला तर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये उभं राहील, याची नोंद घ्यायची. मी शेवटी बोला ना. सोनम वांगचूक यांनी जे आंदोलन केलं होतं ते नीटमध्ये जे पेपर फुटले होते त्या संदर्भात गेले 20 दिवस मागील त्यांनी आंदोलन केलं, बसले, उपोषणाला बसले. परंतु त्यांची साधी दखलही सरकारने घेतली नाही. त्यांना एक कापड्यामध्ये बांधून गुंडाळून पाठीपाठी त्यांना घेऊन गेले. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. जनतेचा प्रश्न न सोडता हे विद्यार्थ्यांना सहन झालं नाही. सर्व विद्यार्थी हे एकत्र आले आणि विद्यार्थ्यांनी फक्त जे नीट पेपर फुटी प्रकरणी प्रधान यांनी, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या संदर्भात ते आंदोलन करत होते. पण त्याचवेळी या आंदोलनकारांवर आंदोलन शांततेप्रियने चाललं असताना त्यांच्यावर प्रचंड लाठी हल्ला करण्यात आला, प्रचंड मारहाण विद्यार्थ्यांना करण्यात आली. त्यानंतर याचा निषेध म्हणून भारताचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी लोकसभेत यांच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले आणि निवासस्थानी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी उपोषणाला बसले असता त्यांच्याशी न चर्चा करता त्यांनाही अटक करण्यात आली, त्यांनाही वागणूक चुकीची देण्यात आली. नेमकं हे ऐकणार कोणाचं आहे? हे सरकार विद्यार्थ्यांच्यासाठी, या जे विद्यार्थी नवीन युवक आहे यांच्यासाठी काही करणार आहे का नाही? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आंदोलन मोडीत काढणं एवढंच यांची संकल्पना आहे. या संदर्भात आम्ही सर्व महाविकास आघाडी असो, सर्व पक्ष, सामाजिक संघटना आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जो संपूर्ण महाराष्ट्रभर बंदचा हात मारली होती त्याला आम्ही सर्वांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणी जमलो आहे. या ठिकाणी निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. संपूर्ण देश दिल्लीच्या घटनेवर हळहळ व्यक्त करत असताना आज जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे गेल्या अनेक काळापासून त्यांच्यावर अनेक प्रकारचे अन्याय हे होताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. कधी पेपर फुटी होते, कधी पेपर चोरले जातात, कधी निकाल व्यवस्थित लागत नाही. ही जी मनमानी चालू आहे याला हा देशातला विद्यार्थी वैतागलेला आहे. आणि अशातच
जे वरती बसलेले शिक्षण मंत्री आहेत, राज्य लेवलला शिक्षण मंत्री आहेत, यांनी योग्य ते निर्णय घेण्याऐवजी राजकारणात आपला पूर्ण वेळ हे घालवताना आपल्याला दिसतं. म्हणून आज संपूर्ण देश यांच्या राजीनाम्यासाठी उभा झालेला आहे. त्यापैकी आपला मालेगाव तालुका हा सुद्धा आज सर्व संघटनांना एकत्र घेऊन या आंदोलनात उतरलेला आहे. मित्रांनो, जर बऱ्याचशाच बंधूंनी संघटनांनी जाहीर केलेला आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा नाही दिला तर नरेंद्र मोदींचा सुद्धा राजीनामा घेतला जाईल. हा आपण जनता आहोत, आपण त्यांना मतदान केलेलं आहे. त्यांची खुर्ची हिसकवायची ताकदसुद्धा आपल्या जनतेतच आहे. म्हणून आज या सर्व आंदोलनाला, देशभरातील आंदोलनाला व महाराष्ट्रात जिथे आंदोलन होत आहे तिथे तिथे भारतीय मीडिया फाउंडेशनने आपला जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे. तरी आज आपलं सगळं हे निवेदन आम्ही दिल्ली ऑफिसला पाठवून PM कार्यालयापर्यंत पोहोचू अशी शाश्वत मी इथं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझा परिचय, मी राजेंद्र वाघ याच तालुक्यातला असून दाबली या गावातला रहिवासी आहे. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्य प्रशासक असून व देशाचा संयुक्त राष्ट्रीय अध्यक्ष पण आहे. त्यामुळे मला आंदोलन करताना माझे जुने मित्र शशिकांत पवार दिसले, आपले उशिरे साहेब दिसले, त्याच्यामुळे मला राहवलं गेलं नाही. म्हणून मी ताबडतोब इथे आलो आणि इथे जी मीडिया आहे ज्यांनी आपला अनमोल वेळ दिला त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि येथेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. भारतीय संविधानाचा जय संविधान, जय भारत. मी आदर्श त्रिभुवन इथे एक विद्यार्थी म्हणून, कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता न म्हणून एक विद्यार्थी म्हणून इथे उभा आहे. एकदा जर्मनीमध्ये हिटलरने तर त्या कवीची 3 वर्षाची मुलगी तिच्या आईला विचारते की माझ्या बापाला अरेस्ट का केलं गेलं. तर ती म्हणते की तुझ्या बापाने हिटलरच्या विरोधात कविता लिहिली होती. ती मुलगी विचारलं की हिटलर बी त्याच्या विरोधात कविता लिहू शकला असता. मग त्याची आई त्या मुलीला उत्तर देते त्याला लिहायची आणि वाचायची जर अक्कल राहिली असती तर एवढा खून करावा आज झाला नसता देशामध्ये. या देशामध्ये 80च्या वरती पेपर लीक होत आहेत. आसपास प्रत्येक सरकारी परीक्षेमध्ये पेपर लीक हा होतच आहे. या पेपर लीकसाठी सरकारला जबाबदारी विचारण्यासाठी सोनम वांगचुक देशाचे वैज्ञानिक, देशाचे पर्यावरणवादी, देशभक्त माणूस 20 ते 21 दिवस सलग उपाशी राहिला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तरीही कुठल्या प्रकारचा जबाब हा शासनाने दिला नव्हता. त्यानंतर विद्यार्थी जो आपला हक्कसुद्धा आहे प्रोटेस्ट करण्याचा, त्या प्रोटेस्टमध्ये विद्यार्थी गेले. बेचूकपणे त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. हा लाठीचार्ज नसून एक भ्याड हल्ला होता भारतामध्ये लोकशाहीचा समाप्तीचा. लोकशाही आज आपण वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेसी ऑफ वर्ल्ड म्हणत आहेत, पण आज आपण लोकशाहीमध्ये उभे आहोत का नाही हा सुद्धा एक प्रश्न इथे उठायला लागला आहे. कारण लोकशाहीचे 4 स्तंभ असतात. पहिला कायदे मंडळाचे कायदे तर आपण बघितले. दुसरा जो कार्यकारी मंडळ आहे त्यातली पोलीस प्रशासन तर आपण भारतात आज बघितलंच आहे. त्यानंतर तिसरा जो स्तंभ आहे ते म्हणतात की आम्हाला पोलिसांविरोधात सबूत जे पुरावे आहेत ते बघण्यासाठी आमच्याकडे कोणत्याच प्रकारचा वेळ नाही, आम्हाला आळस येत आहे. म्हणजे त्यांच्याकडे आजकाल न्याय सोडून बाकी सर्वच गोष्टी मिळत आहेत. म्हणून त्यांना भारतीय लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणजेच न्यायपालिका असं म्हणतात. चौथा स्तंभ त्याच्याकडे जर कोणाला आजकाल देशामध्ये जर बोर होत असेल, बकवास जर ऐकायची असेल तर त्याने TV चॅनल ऐकून घ्यावा. झालमुडीपासून ते मेलोडीपासून जिवंत माणसाला मारण्यापर्यंत, तिथून इथे बसून इस्लामाबाद आणि कराची ताब्यात घेण्यापर्यंत यांना सर्व जमतं. यांचं मेन काम आता बनलं आहे की जे सत्य आहे त्याला लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. आणि म्हणजे काही तर आहेत की आज तक त्यांना शरम आली नाही आत्तापर्यंत. म्हणून त्यांना चौथा स्तंभ म्हणतात. म्हणून त्यांना भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. आणि आपला संघर्ष हा विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणून पोलिसांना सुद्धा सांगणं आहे की आम्ही नेहमीच म्हणत असतो की अंदर की बात आहे, पोलीस भी हमारे साथ है. कारण आपण आपल्यासाठी लढत नाही आहोत, आपण पोलिसांच्या मुलांसाठी सुद्धा लढत आहोत. आज बाबासाहेब होते, आज भारताचं संविधान आहे. आमचे बापदादे काय अडाणी अंबानीसारखे श्रीमंत नाही आहेत. आम्ही आज बाबासाहेब आणि या संविधान आणि या लोकशाहीमुळे इथे उभे राहून बोलत आहोत. याचं कारण असं आहे. आणि जो पोलिसांना आदेश देतो ना, या संविधानाची ताकद आहे. आम्ही त्या आदेश देणाऱ्याला डोळे दाखवत आहोत आज.
आम्ही कोणाला घाबरत नाही. म्हणून या लोकशाहीमध्ये प्रोटेस्ट हा होणारच आहे. विद्यार्थ्यांवर बेचूकपणे लाठीचार्ज हा सहन केला जाणार नाही. आणि 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंद म्हणजे बंदच राहणार हा आदेश आहे. भारतीय संविधानाचा आणि फक्त धर्मेंद्र प्रधान, आता ज्या प्रकारे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आहे, फक्त धर्मेंद्र प्रधान म्हणजे देशाचे शिक्षण मंत्रीचा राजीनामा मागितला जाणार नाही, तर देशाच्या पंतप्रधानाचा आणि गृहमंत्र्याचा सुद्धा राजीनामा मागितला जाईल. आणि इथून जर काही ऐकत नसतील तर येणाऱ्या काळात पूर्ण सत्याचा राजीनामा मागितल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय संविधान, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा फुलेंचं, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा.